सुंदरचं भजन साजरे केलं अध्यात्म बुवानी बराच काय सांगले नाही. मग या केसाळलेल्या घाबरा नको. केसळलेलो आपण पिसळलेलो ना. पण जर बुवा पिसाळला माझी काहीची आहे तुमचा कॅस कारण जवान आहे ना तिचं तुमचे कॅस कापल्याशिवाय का तुम्हाला सोडून जाईल आधीच सांगतो. आणि बुवाने सांगितल्याने नारद आणि जांबुवंतीचा मुळात बुवा नारदाचा गर्वहरण करण्यासाठी जांबुवंतीन नारदाची विणा घेतलेला बुवा आणि त्या गायन जांबुवंती म्हणजे गाणं बुकिया आणि त्या जांबुवंतीन गायलं तेव्हा नारदाचं गर्वहरण झालं बुवा. आणि तुम्ही चांगलं मारुतीन गायलं मारुतीकडे गाता असता विना काय नाही बुवा अभ्यास केला पाहिजे ना असं नाही वाचन केलं पाहिजे पण काय वाचन करूचा आणि काय नाही करूचा जरा शब्द जोखून वापरू होय ना बाकी गॅस बरे आज थोडेफार गॅस घालवले जास्त ना तो गजरा घालवतो गॅस बाकी बुवा बरा केला. हां गर्दी नाही आपण दर्दी आहे बुवा कारण या मांडूप नगरी म्हटल्याच्या नंतर बुवा अनेक भजनी कलावंत या ठिकाणी आणि या हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्तानं या मांडूप नगरी अनेक उत्सव बुवा साजरे होत म्हणून एवढी गर्दी कमी आहे आणि त्याच्यापेक्षा गर्दी झाली असेल आहे की नाही. आणि बरंच काय काय सांगले नाही आणि काय विषय हळूहळू घ्या. या ठिकाणी आमचे परममित्र रुपेश पुजारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार मानतो. तसेच आमचे भगवान डोकरे बुवा यांचे शिष्य आनंद सतडेकर बुवा म्हणजे आमचे अनुभव या ठिकाणी आलेले आहेत. याचे सुद्धा माझ्या मंडळाचे तुम्ही स्वीकार करतोय. तसेच जीवन मडवी बुवा यांचे पटे शिष्य हेमंत परब बुवा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाचे त्यांनी स्वीकार करतोय. आपल्याला आभारांचा धन्यवाद. बुवा आजकालची परिस्थिती आज महिला वर्ग नाही बुवा आणि महिला वर्गांचा विषय सांगू तो झालोच. आजकालची परिस्थिती बुवा कशी आहे जर एखादा स्त्री चप्पल घेतल्या ती जागा जगाक सांगता मी 100 रुपयाची चप्पल घेतली 100 रुपयाची चप्पल घेतली 100 रुपयाची चप्पल घेतली. पण एखादं पोरगो 1000 रुपयाची दारू प्यायलो ना तर गप जाऊन घरात झोपता. ही आजकालची परिस्थिती आहे कारण आजकाल फाटक्याक डिमांड आहे. कारण जर फाटके जीन्स पॅन्ट जर घेऊन गेला बुवा 1000-1500 रुपया आणि साधी जर घेऊन गेला तर त्याची किंमत 700 रुपये म्हणजे फाटक्याची किंमत वाढलेली. पूर्वी बुवा विज्ञान होता आता विज्ञान पण समाधान नाही. पूर्वी लोक अज्ञान होते पण समाधान होतं. पूर्वी लाईट टी व्ही ना आता फ्लॅट टी व्ही लिहा. पूर्वी असे ह्या बॉक्स टी व्ही असायचे आणि एकच कार्यक्रम लागायचा दूरदर्शन त्याच्यावर रामलीला लागायची आणि अँटीना फणसाला चिटकवलेलं असायचं. एक फणसाला चढायचं अँटीना हालू आणि एक खाली तो सांगायचो हे राम दिसता तसं मोकळे येतात आपले हे राम दिसता पण सीता दिसत नाही विकास दिसता पण केसाळलेलं प्राणी काय दिसत नाही. काय सांगतात केसाळलेले आणि आधी तुम्ही वाचन नीट करा नको तर आम्हाला सांगलं टाकीन धरून काय भांडूमध्ये सांगायचं नाही बुवा. त्यांना वाटलं मला काहीच येत नाही त्यांना येतं पण काय नारदाची गर्दी होती नारदाने असं केलं हनुमंत दगड फलले नंतर त्याच्यात त्या टाकले काय सांगतं ते काय ठीक आहे बुवा. आणि तो अँटोना वर लटकलेला असायचो आणि तोपर्यंत त्या अँटोना हलवी ताकद रामलीला संपायची बुवा. या तेव्हा परिस्थिती पण समाधान होता पण आता समाधान नाही. आता फ्लॅट टी व्ही लिहा पण त्याच्यावर रिमोट नाही डोळ्याचं सेन्सर आहे. डोळे बंद केले की टी व्ही बंद होता आणि डोळे उघडलो की टी व्ही चालू होता. आता समजा असा होऊ नये पण समजा
टीव्ही बघता बघता एखादा माणूस का चाकला. आता समजा पेडणेकर बुवा काय बघून समजा टीव्ही रिले 25 वर्ष सेवा केल्याने बाबा टीव्ही रिले आणि जर समजा पेडणेकर बुवा असा करताना जर का चाकलो तर त्याने करायचा काय त्या टीव्हीचा नेऊन त्या टीव्ही जाळायचो चांगला. याची परिस्थिती आहे काहीतरी सांगावं. आज महिला वर्ग नाहीत पण महिला वर्गाचा गुणगान हे गावकच होय बुवा. कारण स्त्री शक्ती आहे आणि स्त्री आपण आपण जर स्त्री नसती तर आपलं काय नाही. म्हणून स्त्रीचंही गुणगान गायलाच पाहिजे. कारण पहिल्या स्त्रिया सकाळी लवकर उठायच्या पाटपाटी 5 वाजता उठायच्या 5 वाजता आणि टिपके काढून रांगोळी काढायच्या बुवा. पण आताच्या स्त्रिया कोणी तर पूर्वी स्त्रिया कणेकडे यांच्या माझ्यात कणे आम्ही आता आमचे म्हणजे आम्ही जेव्हा पूर्वी आम्ही रांगोळी बांधतो. तर आताच्या स्त्रिया काय झाल्या पहिलं सकाळी पाटपाटी उठतो 5 वाजता पण चार्जिंगला लावलेला मोबाईल पहिलं काढणार आणि त्यातले टिपके जोडणार पॅटर्न लॉक. ही आजकालची परिस्थिती आहे की नाही. पूर्वी आमच्या आजी गाणं म्हणायची निजनी जताना बाळा ह्याचे आय गेली वाळा पुण्याला सोळा आराडगे बाणगे जाऊन दे गण्याची बायको घरातली गण्याची आहे घरातली. म्हणजे माफी मागितलं आता नाही तर मला का नको असे उभा पाळणा. आता औषे मुरगू पाळण्यात झोपलो होती मुरगू पाळण्यात झोपलो होती. ही गाणी लावणार. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याबद्दल सांगायचं झालं आज आपण भजन पूजन नामस्मरण करतोय छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बुवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर या सगळ्या केल्याने नसता तर आपल्याला गोल टोपी घालून हे बसायला लागला असता. या भजन बिजन काही झालं नसतं. आता जातात ना सकाळी सकाळी आरडतात ते आरला तर लागला. पण आजकाल जर स्त्रियांका जर डोळ्याला लागले ना तर नवरा सांगते अहो असे काय करता मला ना डोळ्याला लागले काय म्हणतं अरे वा कालचा गेलेला आज फळा गेला. तर नंतर सांगते नाही बाबा चिचे खाऊचे डोळे लागले चिचे खाऊचे मग ते चिचे आणून देणार. पण शिवाय जिजाऊ मातांना पण कोणाचे डोळे लागलेले तर तलवारबाजी करण्याची घोड्यावर सवार करण्याची ही त्यांना डोळ्याला लागलेले बुवा आहे की नाही. रुपावलीला सुरुवात करतोय मनोरंजन बुवा पण करणार पण आम्ही नवोदित कलाकार असल्यामुळे जरा अडका होत झाला असताना कारण सुरुवात पहिलीच मी केलं. कारण जर मी जास्त वेळ बोलत राहिलो तर पुढे गजरा वेळ लावायचा नाही बरोबर की. बाकी गॅस बीज उडून दाखवतो लिहू त्याचा काही प्रश्न नाही. पण जास्त तर गॅस उडून दाखवला अजून पुस्तकं लावतं हय शेवट करते रे तुम्ही आधीच सांगतो. भजन पूजन नामस्मरण या चालू ठेवूया. कारण
मानला तर बुवा देव आहे, नाही दगडा बुवा, बरोबर की नाही? कारण पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे बुवा, बरोबर की नाही? पांडुरंग 28 युगे विटेवर उभा आहे. कारण आजकालची परिस्थिती आहे बुवा, आजकाल कोणतरी सांगितलं बाबा होय असो झाली उपाय करणार हा बाबा जनार्दन बाबा हो तुम्ही आपलं चाललो 2 गोंबे घेऊन असं 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 करीत जातो. पण बुवा तुम्ही नाचा, पण या मंडळाचे पुढचे मात्र तोडू नको, काय बिचाराने दिलेले होते नाही तुमच्या सुपारीला पाहिजे तर कट करून लावतो आधीच सांगता. तो धावा जातो 2 कोंबे घेऊन, पण आणि तो सांगणार काय सांगतो बाबा भाऊकीत नड हा घराकडे येतो भावाकडे भांडण करतो. ही आजकालची परिस्थिती चाललेली आहे. पण आपली ग्रामदेवता आहे, आपली कुलदेवता, आपली इष्टदेवता आहे बुवा, ह्या सगळ्या आपण इसरत चाललेला आहोत आणि नको त्याच्या देवताराच्या पाठी लागलेला बुवा, बरोबर की नाही? त्या भगवंताक स्मरा, तर भगवंताची पूजा करा बुवा, तुमका काय कमी पडणार नाही. आणि ग्रामदेवता ही कोणत्या नावाने स्थापन झाली बुवा? शंकर आणि पार्वतीच्या नावाने, बरोबर की नाही? शंकर आणि पार्वतीच्या नावाने स्थापन झाले म्हणून म्हणतोय या भगवंताला स्मरा बुवा. आणि भगवंता या पूजूकच होईना ते इलाज नाही. आणि खरं भगवंत आपल्या घरातच आहे, ते म्हणजे आपले आई वडील. त्या आई वडिलांची सेवा करा, कधी तुमका कधी कमी पडणार नाही. कारण हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, या दोघांची मिळून म्हणजे आई. कारण तिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि तिच्या मातीत असतो ती माती. एका वेलांटीचा फरक ज्याका समजलो तो या कलियुगात करलो आहे की नाही? म्हणून म्हणते हा हनुमान जयंती आहे आणि एक गाणं गाण्याचा प्रयत्न करतो बुवा. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने पे, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने पे, श्रीराम सगळं शांत वातावरण झालं. हे असे बघते की असं वाटतं या पुढचे बिरचे धरताना माझ्या कपाळावर मारतले. थोडं रिस्पॉन्स होते तुमच्याकडनं, कारण तुमच्याकडनं जर रिस्पॉन्स नाही आलो तर मला काय आठवायचा ना. हे आपल्या आता करतले जातं कारण बघ केलेलं नाही. मला भीती वाटते ह्याच्या कॅस पी जाती तर भीती तोंडा काढा गेलो मग अशी गॅस बीज भारी स्टेपलिंग करता नाही ना बरा पट्टू वाढ एक नंबर तर माझ्याकडे मी करून देते. तू कर तुमचं दोन राजे ते गाजले दोन राजे ते गाजले कोकण पुण्यभूमीवर दोन
एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक त्या तळावर एक त्या तळावर एक त्या तळावर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर रूपावली सुरुवात केल्यावर रूप पाहत आलोचने म्हणजे काय रूप भगवंताचे रूप या परमेश्वराचे रूप या साईनाथाचे रूप गणपती गजाननाचे रूप या बजरंगबलीचे रूप भुवांचं रूप नाही भुवांचं रूप बघलास आता पिसावलेलं पुत्र वाटतं भुवांचं रूप नाही कारण बुवा या जर एवढा नाही बोललं या जर एवढा नाही बोललं तर पब्लिक कोण थांबायचं नाही भजन तरी थांबायचं बरोबर की नाही कारण या बोलत होतो या कारण नाही या मार्केटला बोलला तर आपण पुढे नाही जाणार एवढी गॅरंटी थोडाफार या बोलत होतो या नाही असताना तर राग बनवून घेऊ नको गोड बनवून घेऊ पण जय जय पांडुरंग